पहिलेबाई धडक मारली माडकेवाडी बीड संघाने. इथून अजून 2 संघ 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज संकेत तयार झालाय. रिपासाठी आमचा स्विचिटचा प्रयत्न करायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याने देखील धावचीत घेतली आहे. चेंज ऑफ पेस करतोय, व्हेरिएशन करतोय, कधी कधी बेकार टाकतोय, कधी कधी चेंज ऑफ पेस करतोय. ही ओळख आहे संकेतची आणि तीच ओळख दाखवते असते मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, त्याच्यानंतर थोडासा एक बैशी एक धाव, एक सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झाला 1 धाव संख्येने. आता मात्र ट्रिपल हा बुधबस अतिशय ब्लॉकल गेला होता फलंदाज जीवनला आणि इथे डायरेक्ट एस्टर्नवर येऊन चेंडू विसावलाय. पहिला आदरा, पहिला बैक्रो टीम पोशीर संघाला मिळला जातोय जीवनच्या स्वरूपामध्ये. नितीन नवीन बॅट्समन आपण एंटर झालेत मैदानामध्ये. वनडाऊनच्या पोझिशनला स्ट्राईक एंडला पाहू शकाल पण नितीनला नॉस्ट्राईकवरती सूरज आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत ज्याने चांगली कामगिरी केली. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, त्याच्यानंतर एक सिंगल प्राप्त केलेली एक बैची आणि 4थ्या चेंडूवरती आलेली आहे विकेट संपादन. चांगली गोलंदाजी कुणके टीमकडून. प्रथम टॉस जिंकल्यानंतर मात्र अमिका फिल्डिंग घेतली याचं उधार मात्र मैदानामध्ये प्रस्थापित करतायत. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि विकेट देखील घेतली असेल आणि संपवला इथे बॅट्समन नितीनचा खेळ. पॉवर प्लेचं षटक चालू आहे संकेताचा आणि गोलंदाजी मार्कवर असते आणि पहिले 2 विकेट घेत असतात आपल्या टीमसाठी. एक चांगली गोलंदाजी. हा देखील वेगवान प्रत्येक चेंडू आउटसाईड आला, लेग स्टंपवरून चेंडू गेलेला. हा चेंडू पंचाने सांगितले संतोष गारे सराडे की हा चेंडू वाईड आहे. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 या अंकावरती. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिले लेग बाईच आली, त्याच्यानंतर वाईट असे एकूण 2 धावा. विकेट मात्र 2 गेल्यात. जीबड आणि नितीन. आता नवनीश आणि सूरज ही जोड सकली मैदानामध्ये खेळतीये. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करायचा होता. पुनश्च एकदा पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. डाबा एसटीच्या बाहेरून चेंडू गेलाय. खराब कामगिरी होती. आता आपण पाहू शकाल गोलंदाज संकेत कडून पहिले 4 चेंडू जसे टाकले होते ना, जसे 5 चेंडू फेकलेत ना, तसं एक चेंडू फेकायचा अजून त्यांना, परंतु लाईन भेटत नाहीये. लाईन मिस मात्र करतायत. स्लो बार पशव्या गतीचा चेंडू फसवला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल खाली येईपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट. झेल देखील सुटली गेली. एक षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या त्या पोशीर टीमच्या. अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा.
हॅलो. स्पीडअप करा प्लीज, टाइम घेऊ नका, आपणास विनंती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय नवनीश कांबरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अखंड पोशीर संघाचा कारणहार म्हणून ज्याला पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये ओळखला जातो असं सूरज कोंडिलकर. गोलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषिकेश. प्लीज स्पीडअप करा अथवा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल कमिटीच्या माध्यमातून. स्पीडअप करा. पहिला चेंडू ऋषिकेश टू नवेश. पहिला चेंडू जातो आहे षटकाराच्या दिशेने. नक्कीच जसं समालोचकाने सांगितलेलं की पोशीर संघाचा समालोचक बसल्यानंतर काही बदल आपल्याला स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळेल. दुसरा चेंडू असेल. दुसरा चेंडू देखील पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तो पुल झाला अनसक्सेसफुल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसऱ्या धाव्यांसाठी आणि दुसरी धाव यशस्वी. या 2 धाव्यांच्या सहाय्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 2 बाद 12 या धावसंख्येवरती. आउट करून स्ट्रेट रायच्या दिशेने कुठेतरी फंबल पाहायला मिळाला परंतु अचूक क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जयमान स्पोर्ट्स क्लब पोशीर क्रिकेट संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो पुन्हा एकदा सूरज कोंडिलकर ऑन बॅक स्ट्राईक असेल. यूज अँड सम स्ट्रेट ड्रायच्या दिशेने टोल चेंडू जातोय सीमारेखा पार. सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून आलेला नेत्रदीपक षटकार. ते सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं पोशीर संघासाठी. 5वा चेंडू.
शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. सूरज कोंडिलकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवत असताना अतिशय सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं पोशीर संघासाठी. आणि एका धाव्याच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 2 बाद 20 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू दुहेरी धाव, त्यानंतर एकेरी षटकार आणि या षटकाचं समर्पण 1 धावेने करण्यात आलं. जर आपण पोशीर संघाचा विचार केला तर मागील वर्षी जवळजवळ 64 संघांमधून टॉप 8मध्ये प्रवेश करणारा पोशीर संघ आहे. बीडसारख्या मातब्बर संघाला हरवून, शेलोसारख्या मातब्बर संघाला हरवून टॉप 8मध्ये प्रवेश करण्यात आला. त्यानंतर 2024च्या समर्पणानंतर 2025 एक नवी आशा, एक नवी खेळ भावना, एक नवीन गेम प्लॅन सहित पोशीर संघ उतरला आहे या गणेगावच्या मैदानावरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 2 बाद 20 या धावसंख्येवरती आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज कोंडिलकर आहे. कुठेतरी रनअपमध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळाला. नो चेंडू. फ्री चेंडू असेल सूरज कोंडिलकरसाठी, ज्या मोठ्या फटक्यांसाठी सूरज कोंडिलकर ओळखला जातो. असाच मोठा फटका पाया मिळेल का सूरजच्या बॅटमधून? एक धाव. पहिल्या षटकाच्या पहिला चेंडू आणि स्कोरबोर्ड आहे 22. पुन्हा एकदा नवनीश कांबरी. पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू जातोय एक प्लस 6 अशा 7 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होत आहेत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 2 बाद 29 या धावसंख्येवरती. आणि पुढील चेंडू असेल फ्रेट नवनीश कांबरेसाठी. नवनीश कांबरीचा जर आपण खेळ पाहिला तर 4 चेंडू आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होती आहे.
हा चेंडू असेल फ्रेट नवनीश कांबरीसाठी. मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. फ्रीड चेंडू आहे, फ्री हेड चेंडू आहे. कुठेतरी गुणगी संघाची पाठीराखे देखील पोशीर संघाचं पाठीराखण करत असताना आपण पाहताय. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार. सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून निघालेला दमदार षटकार. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 2 बाद 40 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख बॅटिंग आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 2 षटकार, 1 चौकार, 1 बाईच्या स्वरूपात आलेली धाव, 1 नो चेंडू. फार महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं गुणगे संघासाठी. पुन्हा एकदा विकेट येते. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना एवन कॉलनीचा ब्रँडन. शेवटचा चेंडू बाकी आहे. ज्या मोठ्या फटकांसाठी सूरज कोंडिलकर ओळखला जातो, बॅक टू बॅक 2 6 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा षटकार पाहायला मिळेल का त्याच्या बॅटमधून? महागडे षटक गुणगे संघासाठी, परंतु बिग युजर हँडसम 6 अतिशय सुरेख आणि नो. सोने पे सुहागा.
मधून आपल्याला पाहायला मिळाली. फ्री हिट चेंडू असेल. पुन्हा एकदा बिग हिट बॅक टू बॅक 5 षटकार आपल्याला त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाले असा सूरज कोंडिलकर. अतिशय सुंदर षटक आपल्याला बिग हिट्स आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 5 षटकार 1 चौकार. सदतीस धावा आहेत. सूरज कोंडिलकर 14 चेंडू 37 धावा. माफ करा, थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. सूरज कोंडिलकरच्या वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये 41 धावा आहे. पुन्हा एकदा नो चेंडू. फ्री हिट असेल.